खरंच बाबांच्या गेल्याने जी एक पोकळी निर्माण झालेली आहे, कधीही भरून न निघणारी आहे. अबोल व्यक्तिमत्व. बाबांचा माझा कर मराठीच्या नियमाप्रमाणे मामे भाचे होतो आम्ही. कितीतरी वेळा भानगडी झाल्या, पण सरोखा नावाची वस्तू बाबांच्या मुळातच होती. कधीही विरोध जाणवला नाही. असं आदर्श व्यक्तिमत्व. आमच्या या परिसराला एक वयोवृद्ध भूषण बाबाजींना होतं. त्यांच्या निधनाने हे दुःख केवळ पातुरकर परिवारालाच आहे असं नाही, तर आमच्या अच्युत गोत्राची एक मोठी शाखा. व्यासाच्या दृष्टीने मी म्हणत नाही, बाबांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने म्हणतो. एक शाखेचा जनक हरपलेला आहे. त्यांच्या आत्म्याला साधारणतः श्री चक्रधर पराम शांती देणार हे तर नक्कीच. पण मी आमच्या या परिसरातर्फे संत वासने साध्वी आया भगिनींतर्फे साधनदात्याच्या श्रीचरणे विनम्र प्रार्थना करतो की बाबांच्या आत्म्याला पराम शांती प्रदान करावी.